महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी शंका आणू नका। मुंबई काल आज आणि उद्या ही महाराष्ट्राचीच। चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार। सभागृहातून मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। मुंबई लुटणाऱ्या रहमान डकैतला पाणी पाजणारी महायुतीच धुरंदर। विधान परिषदेत शिंदेंचा विरोधकांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा। जे करार होतात तितकी गुंतवणूक प्रत्यक्षात होत नाही। महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। 7 दिवसांच्या अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं हा एकमेव हेतू होता। जयंत पाटील यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागावाटपासाठी 2 दिवसात पहिली बैठक होणार। भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार। राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार। जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात मतदान घेतलं जाणार अशी माहिती समोर। शिवसेना संघाची विचारसरणी मिळती जुळती। राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते। जनसेवेचं काम करण्यास बळ मिळतं। रेशीम बागेतून शिंदेंचं भाष्य। बीडच्या माजलगावमध्ये वकील मंगेश ससाणे यांच्या वाहनावर हल्ला। वाहनाची काच फोडल्याप्रकरणी 2 अज्ञातांवर गुन्हा दाखल। धारूर पोलिसांची माहिती। नागपुरातील शिक्षक समितीचं आंदोलन तीव्र। काही आंदोलकांची तब्येत बिघडल्यानं आंदोलनकर्ते आक्रमक। पोलिसांसोबत धरपकड। शालार्थ आयडी घोटाळ्याचा आरोप असलेल्या शिक्षकांचं वेतन थकवल्यानं अन्नत्याग आंदोलन सुरू। पुण्याच्या मावळमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार करून निर्घृण हत्या। रात्री उशिरा आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याचं उघड। तपासादरम्यान मृतदेह सापडला। आरोपी अटकेत। दिल्ली एनसीआर मध्ये प्रदूषणाचं संकट। ग्रॅब 4 लागू। सर्व बांधकामाची कामं थांबवण्यात येणार। 10वी 12वीचे वर्ग वगळता सर्व शाळांचे वर्ग बंद। शहरात ट्रकच्या प्रवेशावर देखील मोठे निर्बंध। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची नियुक्ती। बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन आता भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष।